नमस्कार, मी लीना। आज आपण बनवतोय एक आगळी वेगळी पण तेवढीच चटकदार चटणी, ती म्हणजे कच्च्या पपईची चटणी। ही गुजरात स्पेशल आहे आणि गुजराती लोक जनरली फाफडा, जिलबी किंवा जे काही त्यांचे फरसाणचे पदार्थ आहेत त्याच्याबरोबर ही चटणी आवर्जून करतात, खातात। खूप छान लागते। करायला तशी एकदम सोपी आहे। बघूया कशी करायची ते। मी एक त्याच्यासाठी मुद्दाम कच्ची पपई घेतलेली आहे आणि कच्ची पपई आहे ती आता आपल्याला त्याचा आधी साल काढून घ्यायचा आहे। थोडासा वरचा भाग कट करते मी आणि खालचा, आणि त्याचबरोबर हे साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। पपईचा साल काढून झालेला आहे। आता याच्यात जर बिया असतील तर त्याही आपल्याला काढायच्या आहेत। त्याच्यासाठी मी मध्ये एक काप देते। तुम्ही बघू शकता या बिया आहेत, त्या पण आपल्याला नको, त्यामुळे त्याही चमच्याच्या सहाय्याने काढून टाकायच्या। आणि थोडासा भाग ना आतला असा जरा खरवडून पण घ्यायचा, म्हणजे बियांना लागलेला जो भाग असतो तो पण निघून जातो। तुम्ही बघू शकता व्यवस्थित आतली पण बाजू खरवडून झालेली आहे, बिया सगळ्या गेलेल्या आहेत। आता हे फक्त मला किसून घ्यायचं आहे। तर आता मी बारीक किसणीने न किसता जी जाड भोकाची बाजू असते त्याच्याने हे किसणार आहे। आपला पपईचा किस करून झालेला आहे। थोडासा मी म्हटलं तसं जाडच ठेवायचा, अगदी बारीक किस करायचा नाही आहे आपल्याला। आता इथे मी फोडणी करणार आहे, कढई ठेवली आहे आणि थोडंसं ना याला जास्त तेल लागतं, म्हणजे आपलं नेहमीच्या तेलापेक्षा थोड्या जास्त तेलाची फोडणी लागते। ते तेवढं मात्र लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही एरवी 2-3 चमचे घालत असाल तर आता किमान 4 ते 5 चमचे तेल आवश्यक आहे। मोहरी घातली आहे, मोहरी तडतडली की जिरं, हिंग, 2 मिरच्या घेतल्यात मी चिरून त्या घालते, कढीपत्ता आणि हळद, आणि आता त्याच्यावर ही जी किसलेली पपई आहे ती घालते। त्याच्यात आपल्याला 1-2 चमचे साखर घालायची आणि साधारण 1 चमचा मीठ। सगळं नीट मिक्स करून घेऊया। आणि आता आपल्याला ही ना हलकी शिजवून घ्यायची, म्हणजे खूप शिजवायची पण नाहीये, पण त्याचा कच्चटपणा गेला पाहिजे इतपत आपल्याला ती शिजवायची आहे। तर आता 1-2 मिनिटांसाठी मी झाकण ठेवते। हे झालेलं आहे आपलं। मी म्हटलं तसं खूप शिजवायचं नाही आपल्याला, मी गॅस बंद केलाय
किंचित असा कच्चटपणा त्याचा राहायला पाहिजे. आणि आता थोडंसं लास्टला लिंबू प्यायचं आहे आणि मीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आता छानपैकी काढून घेऊया आपण. मस्त आपलं गुजराती पद्धतीचं सांभारोज म्हणजेच कच्च्या पपईची चटणी तयार आहे. आता ही जी चटणी आहे ना, इथे आपण रेग्युलर फोडणी केलेली आहे, म्हणजे मोहरी, जिरं, हिंग वगैरे असं सगळं घातलंय, कढीपत्ता वगैरे. पण ही चटणी जर तुम्हाला उपासासाठी करायची असेल तर तूप, जिरं, मिरचीची फोडणी नुसती दिलीत आणि बाकी सगळं मी सांगितलेली कृती तशीच केलीत तरी चालेल. ती तुमची उपासाची चटणी म्हणून पण तयार होईल. मस्त आपली पपईची चटणी, कच्च्या पपईची चटणी म्हणजे सांभारो तयार आहे. मी मला मगाशी म्हटलं तसं कुठल्याही फरसाणच्या पदार्थांबरोबर तुम्ही हे खाऊ शकता. म्हणजे भाकरवडी म्हणा, सामोसा किंवा फाफडा कुठल्याही पदार्थाबरोबर खाऊ शकता, किंवा अगदीच काही नाही तर घरच्या पोळीबरोबर देखील तुम्ही ही भाजी म्हणून खाऊ शकता. नक्की ट्राय करा. आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशा छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.